मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक नाव असे आहे ज्याला मोगल सैन्य जिवंत माणूस नाही तर भूत समजत होते. ते नाव म्हणजे संताजी घोरपडे. संताजी घोरपडे हे छत्रपती राजाराम महाराजांचे सर्वात भयानक आणि धाडसी सेनापती होते. ते इतक्या वेगाने हल्ला करत की मोगल सैन्याला कधी समजतही नसे की हल्ला कुठून झाला आणि संताजी कुठे गायब झाले. इतिहासात लिहिले आहे की संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या तंबूवरही हल्ला केला होता. औरंगजेब स्वतः थोडक्यात बचावला. मोगल सैनिक रात्री झोपताना म्हणत असत, झोपू नका, नाहीतर संताजी येईल. संताजी गनिमी कावा युद्धतंत्राचे मास्टर होते. ते रात्री हल्ला करत, अन्न पुरवठा तोडत, दूध पकडत आणि मोठ्या सैन्याला त्रास देत. इतकेच नाही तर एकदा त्यांनी मोगल सैन्याचा पूर्ण खजिना लुटला आणि गायब झाले. औरंगजेब संताजींना पकडण्यासाठी वेडा झाला होता. त्याने अनेक सरदारांना एकच आदेश दिला होता, संताजी जिवंत किंवा मेलेले माझ्यासमोर आणा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला औरंगजेब पकडू शकला नाही, ज्याला हजारो सैनिक मारू शकले नाहीत, तो स्वतःच्या लोकांमुळे मरण पावला. हो, संताजी घोरपडे यांचा मृत्यू युद्धात नाही तर कटकारस्थान आणि विश्वासघातामुळे झाला असे मानले जाते. इतिहास सांगतो की मराठा साम्राज्यातील काही सरदार संताजींच्या वाढत्या शक्तीमुळे घाबरले होते. संताजी खूप कठोर होते आणि अनेक सरदारांशी त्यांचे वाद झाले होते. विशेषतः धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्यात मोठा संघर्ष होता असे काही इतिहासकार सांगतात. यानंतर एक दिवस संताजी थोड्या सैनिकांसह प्रवास करत होते. त्यांना वाटले ते सुरक्षित आहेत, पण त्यांना माहीत नव्हते कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होते. आणि इथून सुरू होते संताजी घोरपडे यांच्या मृत्यूचे सर्वात रहस्यमय आणि अंधारमय प्रकरण. तुमच्या मते संताजी घोरपडे यांचा खून कोणी केला असेल? मोगलांनी की मराठ्यांनीच? कमेंटमध्ये नक्की सांगा.